गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। भगवंत वामनाचा अवतार घेऊन बलीजवळ दान मागण्यास गेले आणि बंधनात पडले आणि ते बलिराजाच्या घरी दारावर पहारेकरी म्हणून राहिले। लक्ष्मीने बरेच दिवस झाले म्हणून त्यांनी त्यांची शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला नारद मुनींनी त्यांना खरी हकीकत सांगितली। मग लक्ष्मीने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले। ती बलिराजाला म्हणाली, मी तुमच्या धर्माची बहीण आहे। जगात मला कोणी भाऊ नाही व तुम्हाला कोणी बहीण नाही। आजपासून मी तुझी धर्मभगिनी व तू माझा धर्मबंधू आहेस। बलीला आनंद झाला। त्याने लक्ष्मीला वंदन केले। आपल्याला बहीण नाही हेच दुःख बलीला होते। लक्ष्मीच्या आगमनाने सर्वांनाच आनंद झाला, पण लक्ष्मी मातेला मात्र काही आनंद झाला नाही। तिला हे दुःख होते की तिचे पती हातात दंड घेऊन एका सामान्य पहारेकऱ्याप्रमाणे पहारा देत आहेत। श्रावण मास आला। रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मीने राजाला म्हटले, राजा आज मी तुला राखी बांधणार आहे। बलिराजाने राखी बांधून घेतल्यावर लक्ष्मीला वंदन करताना म्हटले, भगिनी आज मी तुला काही द्यायला पाहिजे। जे तुझ्या मनात येईल ते तू मागून घे, थोडा देखील संकोच करू नकोस। लक्ष्मी म्हणाली, राजा मागताना संकोच वाटत आहे। बलिराजा म्हणाला, आज माझ्याकडे तू तेच मागून घे की जे तुझ्या घरी नाही। लक्ष्मी म्हणाली, राजा तसे तर माझ्या घरी सर्व काही आहे, परंतु एकच गोष्ट नाही की जिच्या वाचून मी बेचैन आहे। मला दुसरे काही नको। तुझा तो द्वारपाल मला दे, तू त्याला मुक्त करून दे। बलिराजा म्हणाला, का हा तुझा कोणी नातेवाईक आहे का? लक्ष्मी म्हणाली, हे तर माझे नारायण आहेत, माझे सर्वस्व आहेत। सुखदेवजी सांगतायत, राजा माता महालक्ष्मी भगवान नारायणाबरोबर श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वैकुंठ धामाला गेली। याच्या स्मरणार्थ रामानुजाचार्य पंथाच्या मंदिरात या दिवशी पाठोत्सव साजरा करण्याची प्रथा चालत आली आहे। याचप्रमाणे लक्ष्मीने दानबद्ध नारायणाची मुक्तता केली, म्हणून भगवान म्हणतात
ब्रह्मण यमुनी गृहत्मी तद्विशो विधूर्णो मेहम यन्मदः पुरुषः स्तब्धो लोकम मा चावमन्यते. ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे धन हिरावून घेतो, कारण की धनाने माणूस अभिमानी बनतो व माझा तसाच अन्य लोकांचा तो अपमान करू शकतो. याच कारणाने प्रल्हादाने भगवंताला म्हटले होते, माझा नातू बलीला आपण इंद्रपद व स्वर्गाचे राज्य दिले होते, ते हरण करून आपण त्याला अकिंचन केले. हे सर्व आपण त्याच्यावर कृपा करण्याच्या हेतूनेच केले. म्हणजे ज्या वेळेला भगवंत आपल्याकडे असणारी जी संपत्ती हरण करून घेतो, त्यावेळेला समजायचं की आपल्यावरती आता खरी कृपा भगवंताची झाली आहे. हे परमपवित्र वामनाचे चरित्र समयानुसार यथामती सांगितले. पितृतिथीच्या दिवशी याचा पाठ केला असता पितरांना सद्गती प्राप्ती होते. आता शरणागतीची कथा आरंभ होते. रासलीले जायचे आहे. जर मनावर वासनेचे आवरण असेल तर श्रीकृष्णाशी ऐक्य होणार नाही. वासनेच्या नाशाचेही उपाय सांगितले गेले आहेत. महाप्रभूंनी म्हटले आहे, मी भगवंताला शरण आलो आहे असे ज्याला अखंडित स्मरण असते तो सिद्ध पुरुष होय. शुकाचार्य सांगतायत, राजा, कुर्म किंवा मत्स्य यांचे गुणदोष परमेश्वराच्या ठिकाणी येत नसतात. परमात्मा कुर्म बनोत किंवा मत्स्य बनोत, ते तर सर्वदा परमात्माच असतात. जीव जेव्हा पशुचा अवतार घेतो तेव्हा त्या पशुचे गुणधर्म त्या जीवात उतरतात. महाराज सत्यव्रत म्हणू एकदा कृतमाला नदीच्या किनारी तपश्चर्या करीत होते. ही नदी त्रिवेंद्रमच्या बाजूला आहे. तिथे त्यांनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली. एकदा ते नदीत तर्पण करीत होते. ऋषी तर्पणाने बुद्धिशुद्ध होते. भारत धर्मप्रधान देश आहे. ऋषींच्या स्मरणाने दिव्य संस्कार आमच्या हृदयात अवतीर्ण होतात. आज तर शिक्षणात धर्माला कोणते स्थान नाही. तर्पण करीत असताना महाराज म्हणूंच्या हातात एक मत्स्य आला. म्हणूने त्याला पाण्यात सोडून दिले. मत्स्य म्हणाला, मी तुझ्या हाताला आलो म्हणजे तुला शरण आलो आहे. नदीतले मोठमोठे मासे मला खाऊन टाकतील म्हणून तू माझे रक्षण कर. तेव्हा राजाने त्याला कमंडलूत ठेवून दिले. मासा जसजसा मोठा होत गेला तसतशी त्याच्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता पडत गेली. दिवसेंदिवस तो विशाल स्वरूप धारण करू लागला. सत्यव्रताला आश्चर्य वाटू लागले. त्यांना वाटले की हा निश्चितच कोणीतरी असाधारण मत्स्य आहे. वास्तविक वृत्ती म्हणजेच तो मत्स्य होय. वृत्ती विशाल व्हावी, पण जोपर्यंत ती ब्रह्माकार होत नाही तोपर्यंत शांती मिळत नाही. माझेपण व अहम एका ठिकाणी राहू शकत नाही. मी सर्वात आहे व सर्व माझ्यात आहेत. मनाचे आवरण तोडण्यासाठी ब्रह्माकार वृत्ती आवश्यक आहे. या जीवाच्या हृदयात ईश्वर वास करतो. तरीही जीवाचे दुःख किंवा मृत्यू ईश्वराला व्यथित करू शकत नाही. जणू काही भगवंताचा जीवाशी काही संबंधच नाही. दिव्याच्या प्रकाशात भागवत पाठ करा वा चोरी करा. दिव्याच्या मनात चोराबद्दल कुभाव निर्माण होणार नाही की वाचकाबद्दल सद्भाव निर्माण होणार नाही. दिव्याचा धर्म तर एकच आहे, प्रकाशित होणे व प्रकाश देणे. प्रकाशाचा कुणाच्या कर्माशी काही संबंध नाही. आपल्याला जर थोडं काही कमी पडलं तर आपण भगवंताला दोष देतो. पण भगवंताला दोष न देता जर आपल्या कर्माला दोष दिला तर तिथे माणूस काहीतरी शोधाशोध करू शकतो. ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. परमात्मा सर्वांच्या हृदयात वास करीत दिव्याप्रमाणे प्रकाश देतो. जीव पाप करो वा पुण्य, पण साक्षीभूत परमात्म्यावर त्याचा काही परिणाम होत नसतो. ईश्वर निष्ठुर नाही किंवा दयाळू नाही. ईश्वराचा आपला असा कोणताही धर्म नाही. ईश्वर आनंदरूप आहे, सर्वव्यापी आहे. या स्वरूपाचा आम्हाला कोणताही विशेष लाभ वा हानी नाही.
परमात्मा बुद्धीच्या पलीकडे आहे. ईश्वरच बुद्धीला प्रकाशित करीत असतो. ईश्वराला प्रकाश देणारा कुणीही नाही. म्हणजे ईश्वर स्वयंप्रकाशित आहे. तो कोणामुळे प्रकाशित होतो असं नाही. ईश्वर तर स्वयंप्रकाशित आहे. ईश्वराशिवाय इतर सर्व परप्रकाशी आहेत. ईश्वराचे दीपकाप्रमाणे असणारे स्वरूप आम्हाला प्रकाश देते. या स्वरूपाचा अनुभव घेण्यास ज्ञानी पुरुष ब्रह्माकार वृत्ती धारण करतात. जेव्हा मन ईश्वराचे सतत चिंतन करते, वृत्ती जेव्हा ब्रह्माकार कृष्णाकार होते, तेव्हाच शांती मिळते. ईश्वराला सोडून मनोवृत्तीला कुठेही ठेवा, त्या स्थानी ती स्थिर राहणार नाही. ईश्वराशिवाय सर्व काही अल्प आहे. म्हणून अन्य कोणत्याही वृत्ती, प्रवृत्ती वा मनोवृत्तीला शांती मिळत नाही. वृत्ती ब्रह्माकार कृष्णाकार भगवत स्वरूप होईल, तेव्हाच आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे आपल्याला आनंद का मिळत नाही, आपण सुखी आहोत असं का वाटत नाही, तर आपली बुद्धी अल्प आहे. आपली बुद्धी ज्या वेळेला व्यापक होईल, ईश्वरासारखी होईल, त्याच्या एवढीच होईल, तेव्हाच आपल्याला आनंद किंवा सुख प्राप्त होऊ शकतं. लाकडात जो अग्नी सामावला आहे, त्याचा उपयोग कसा केला जावा हे कळले पाहिजे. लाकडाला बाहेरचा अग्नी लावाल तर ते जळेल. स्वयंप्रकाशी परमात्मा सर्वांच्या हृदयात वास करीत असता प्रकाशी देतो व काही करीतही नाही. प्रभूच्या सगुण स्वरूपाला हृदयात स्थापन करून त्या स्वरूपात वृत्ती तदाकार कराल तरच शांती मिळेल. मनाला मत्स्याची उपमा दिली गेली आहे. मत्स्य नारायण म्हणाले, राजा, मी तुझे कल्याण करण्याच्या हेतूने चालू आहे. आजपासून 7व्या दिवशी प्रलय होऊन सर्वनाश होईल, तेव्हा तू माझे स्मरण करावे. मी तुझे रक्षण करेन. माझ्या शिंगाला तुझी नाव बांधून देईन. म्हणू महाराज प्रभूचे ध्यान करू लागले. पृथ्वी जलमय झाली. ब्रह्मनिष्ठ गुरु मिळाले असता वृत्ती ब्रह्माकार होते. मत्स्यनारायण भगवान सद्गुरूचेच स्वरूप होय. गुरु कृपेशिवाय मन ईश्वरात स्थिर होत नाही. वृत्तीला ब्रह्माकार बनवा. सत्यवृत्ती बना. सत्याचे पालन करा. सत्यनिष्ठ जीवत सत्यव्रत म्हणू होय. कृतमालेच्या किनारी बसण्याला काही अर्थ आहे? तो म्हणजे सत्कर्माच्या परंपरेत जगणे. असे झाले म्हणजे सत्यव्रत जीवात्म्याची वृत्ती ब्रह्माकार होत असते आणि मत्स्यनारायण भगवान त्याच्या हाती येतात. अशा अधिकारी जीवाला परमात्म्याची प्राप्ती होते. प्रलयात सर्व वस्तूंचा नाश होतो, पण प्रभू सत्यनिष्ठ व्यक्तीचा नाश होऊ देत नाही. सत्कर्मी व सत्यनिष्ठ व्यक्ती प्रलयातही नाश पावत नाहीत. जो भगवंताला शरण जातो, भगवान ज्याला आपला मानतात, त्याचा प्रलयातही नाश होत नाही. प्रलयात सर्व सृष्टी नष्ट झाली, पण सत्यव्रताचा नाश झाला नाही, कारण त्याने मत्स्य नारायणाशी नाते जोडले होते. शरीर म्हणजे नाव आहे. प्रभूचे चरण हे शिंग होत. या शरीराला परमेश्वराच्या चरणांशी बांधा. आधी मत्स्य नारायणाला शुकाचार्य वारंवार नमन करतात. मत्स्य नारायणाच्या स्तुतीला महात्म्यांनी गुरुष्टकी म्हटले आहे. या मत्स्य नारायणाच्या कथेचा जो कोणी पाठ करील, त्याच्या सर्व संकटाचा नाश होईल. मत्स्य नारायण प्रभूने वेदांचा चोर जो हयग्रीव, त्याचा संहार केला. मत्स्यनारायण प्रभूने वेदांचा चोर जो हयग्रीव, त्याचा संहार केला आणि मनू महाराजांना मत्स्य संहितेचा उपदेश केला. ओम जन्मादेश्य येतो न्वयादित रतच्छा ठेव स्वभिन्ना स्वराट तेने ब्रह्म हृदा ये आदि कवये मुह्यंती येत सुरया
तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निस्तकुहकं सत्यम परम धीमहि. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु श्री शंकराचार्याय नमः. प्रथम स्कंद अधिकार लीलांशी संबंधित होता. त्या शिष्याचा अधिकार दाखवला गेला. ज्याचा अधिकार सिद्ध होतो त्याला संत भेटतात, म्हणून प्रथम अधिकार सांगितला जातो. मृत्यू शिरावर स्वार होणारच आहे असे ऐकल्यावर राजा परीक्षितीच्या विलासी जीवनाचा अंत झाला आणि तो सुधारला. विलासी जीवनाचा अंत आणि भक्तीची सिद्धता झाली तरच जीव अधिकारी होतो. आणि आपण विलासी जीवनाची अपेक्षा करतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला आईश पाहिजे, मला आराम पाहिजे. पण इथे सांगतात की विलासी जीवनाचा अंत आणि भक्तीची सिद्धता झाली तरच जीव अधिकारी होतो. वैराग्य धारण करून जो घराबाहेर पडतो तो संत होतो व त्याला आपोआप सद्गुरू येऊन भेटतात. संतांच्या घरीच संत येतात. तुम्ही संत व्हाल तर तुम्हालाही संत येऊन भेटतील. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. द्वितीय स्कंदात ज्ञानलीला आली. मनुष्य मात्राचे कर्तव्य काय आहे, आसन्न मरण व्यक्तीचे कर्तव्य काय आहे, अशासारख्या प्रश्नांची चर्चा करून ज्ञान दिले गेले आहे. तृतीय व चतुर्थ स्कंदात सर्ग विसर्ग लीला वर्णन केली आहे. यात ज्ञानाला क्रियात्मक रूप देण्याचा उपदेश दिला गेला आहे. ज्ञानाला जीवनात कसे रुजवावे, म्हणजे आता ज्ञान मिळाले पण ज्ञानाला जीवनात कसे रुजवावे, त्याला क्रियात्मक कसे करावे हे ध्रुवादिकांच्या दृष्टांताने दाखविले गेले. ज्ञान जोपर्यंत शब्दात्मक आहे तोपर्यंत शांती मिळणार नाही. ते जेव्हा क्रियात्मक सक्रिय होईल तेव्हाच शांती मिळेल. म्हणून आमचे साधू संत म्हणतात, तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. नुसते शब्दाने ते बोलत नाहीत तर त्या ज्ञानाची क्रिया करून दाखवतात. पाचवा स्कंद स्थिती लीलेचा आहे. गुरुद्वारा मिळालेले ज्ञान जीवनात उतरवाल तेव्हा स्थिरता प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ नुसतं ज्ञान मिळून फायदा नाही. गुरुद्वारा जे ज्ञान मिळालेलं आहे ते आपल्या रोजच्या जीवनात उतरवता आलं पाहिजे. हे पाचव्या स्कंदात दाखवले गेले आहे. सहाव्या स्कंदात पुष्टी लीला अनुग्रह लीलेचे वर्णन आहे. जो साधना करतो त्याच्यावर प्रभू कृपा करतात. म्हणून आपल्याला ज्या टायमाला सद्गुरूकडून आपल्याला अनुग्रह ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला आपल्या सद्गुरू सांगतात की तुम्हाला कमीत कमीत 1 तास तरी चिंतन रोज करावं लागेल. म्हणून इथे काय सांगतात की अनुग्रह ज्या वेळेला मिळतो म्हणजे आणि ती ज्या टायमाला तो जो साधना करतो, जो अनुग्रह दिल्यावरती, जे नाम दिल्यावरती, ते जो साधना करतो त्याच्यावरच प्रभू कृपा करतात. म्हणजे आता नाम नुसतं मिळालं, ज्ञान मिळालं म्हणजे नाही, तर आपल्यावर त्याच्यावरती प्रभूची कृपा झाली पाहिजे, भगवंताची कृपा झाली पाहिजे. माणूस जेव्हा एखाद्या स्वरूपात स्थिर निमग्न होतो तेव्हाच भगवंत कृपा करतात. काही लोक समजतात की खाऊन पिऊन पुष्ट होण्यालाच पुष्टी मार्ग म्हणतात, पण तसे नाही. तर म्हणजे काही संप्रदाय असे आहेत, कुछ भी खाओ कुछ भी पिओ और हमारे पास आओ. पण साधू संतांचं तसं नाही. साधू संत काय करतात, पहिला आपल्याला अंतकरण शुद्धीचं साधन देतात. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तसे नाही चित्त शुद्धी तेथे बोध करील काय. जर समजा आपल्याला शेती करायची असेल तर आपल्याला शेतीची पहिली काय करावी लागते, मशागत करावी लागते.
तेव्हाच आपण त्याच्यावरती बियाणं पेरलं जातं. जर जमिनीची मशागत जर केली नाही आणि तसंच जर आपण जर जाऊन पेरलं तर काय परिणाम होईल हे आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला सांगायची गरज नाही. तर पुष्टी मार्ग असे दाखवतो की भगवंताच्या विरहात माणसाचे जीवन कसे असावे. ईश्वराला आपले सर्वस्व अर्पण करा. इंद्रियांना भक्तिरसात डुंबून टाका. असे केल्यानेच इंद्रियांना पुष्टी मिळते. माणसाने जर पुष्टीचा उपयोग नीट रीतीने केला नाही आणि तो वासनांच्या वेगात वाहून गेला तर तो पुष्ट बनत नाही. 7व्या स्कंदात असत वासनांना दूर करण्याचे संतांचे धर्म दाखविले आहेत. 7वा स्कंद वासना लीलेचा आहे. प्रभूच्या कृपेचा जर माणसाने नीट उपयोग केला नाही तर वासना जागतील. जे काही आहे ते सर्व मी माझ्या सुखासाठीच आणीन असा विचार करणे ही असद भावना होय. प्रल्हादाला जे काही मिळाले होते त्याचा त्याने सर्वांसाठी उपयोग केला. जे काही सुख मला मिळाले ते देवाचेच आहे. सुखांचा उपभोग घेत घेत जो दुसऱ्यांना सुख देतो तो सज्जन तर असतो पण संत मात्र नसतो. जो स्वतः सुख सहन करून दुसऱ्यांना सुख देतो तो संत होय. रामलीला भागवताचे फळ आहे. रासक्रीडेत वासना सोबत नेणाऱ्यांना प्रवेश मिळत नाही. पुष्टी प्राप्त झाल्यानंतर जागणारी वासना अनर्थ उत्पन्न करते. पुष्टीचा सदुपयोग करणारा देव समजावा व दुरुपयोग करणाऱ्याला दैत्य म्हणावे. प्रल्हादाला देव मानले गेले का तर त्याने पुष्टीचा सदुपयोग केला. हिरण्यकश्यपूने पुष्टीचा दुरुपयोग केला म्हणून त्याला दैत्य म्हटले. प्रल्हादाची सद्भावना आहे व हिरण्यकश्यपूची वासना असद वासना होय आणि सामान्य माणसाची वासना मिश्र वासना असते. परंतु सर्वच लोक बुद्धीचा सदुपयोग करीत नाहीत. ईश्वराने दिलेला समय, दिलेली संपत्ती व शक्ती यांचा जो सदुपयोग करतो त्याला देव समजावे व दुरुपयोग करतो त्याला दैत्य म्हणावे. ईश्वर जीवावर कृपा करतातच परंतु अज्ञानी जीव त्या कृपेचा दुरुपयोग करतो म्हणून तो दुष्ट बनतो. म्हणजे तशी ईश्वराची सर्वांवरतीच कृपा असते पण जे अज्ञानी जीव त्या कृपेचा दुरुपयोग करतात म्हणून तो दुष्ट बनतो. 7व्या स्कंदात सांगितल्याप्रमाणे वासनेचा 4 उपायांनी नाश होतो. 8व्या स्कंदात संतांचे 4 धर्म वर्णन केले आहेत. आपत्ती दुःखात हरीचे भगवंताचे स्मरण म्हणजे हा गजेंद्राचा दृष्टांत सांगितला गेला. म्हणजे आपत्ती असताना दुःख असताना सुद्धा भगवंताचं स्मरण चालू होतं हे गजेंद्राच्या दृष्टांतावरून आपल्याला कळालं. भरपूर संपत्ती असताना सर्वस्वाचे दान बलिराजाप्रमाणे या अवस्थेत सर्वस्वाचे दान करण्याने वासनेचा क्षय होतो. म्हणजे जरी भरपूर आपल्याकडे ज्या वेळेला संपत्ती असते त्यावेळेला आपण जर कुणाला जर दान केली तर त्याद्वारे वासनेचा क्षय होतो. नाहीतर एरवी वासनेचा क्षय होणार नाही. विपत्तीच्या अवस्थेत स्ववचनाचे पालन म्हणजे बलिराजांचा दृष्टांत. सर्व अवस्थात भगवत शरणागती म्हणजे सत्यव्रत मनूचा दृष्टांत. सत्यव्रत राजा भगवान मत्स्य नारायणाला शरण गेला होता. वासनेचा क्षय करणारे 4 उपाय आम्ही पाहिले. वासनेला जर भगवंताच्या मार्गाकडे वळवले गेले तर तीच वासना भक्ती बनते. रासलीलेत आम्हाला भगवंताशी समरस व्हावयाचे आहे पण जोपर्यंत वासनेचा पडदा आड आहे तोपर्यंत मलिनता आनंद देऊ शकत नाही. आपल्याला जर समजा आरशामध्ये तोंड जर पाहायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला आरसा तो स्वच्छ असावा लागतो आणि जर आरसा स्वच्छ नसेल तर आपला चेहरा स्वच्छ दिसेल का? तसं वासनांचा नाश करून निर्वासन होऊन रासलीलेत जायचे आहे. वासनेचा क्षय झाल्यानंतर रासलीलेत ईश्वर व जीव यांचे ऐक्य होते. संयम व सदाचार यांचा आश्रय घ्याल तरच रासलीलेत स्थान मिळेल.
8व्या स्कंदात संतांचे 4 धर्म दाखवले आहेत, तरीही शुकाचार्यांना वाटले की अजूनही परीक्षिती राजाच्या मनात सूक्ष्म वासना शिल्लक राहिली आहे. जर राजा मनात सूक्ष्म वासना ठेवून रासलीलेत जाईल तर त्याला तेथेही कामाचे दर्शन होईल. ज्याच्या मनात काम वास करतो त्याला प्रत्येक ठिकाणी कामच दिसेल. म्हणजे जशी दृष्टी वैशी सृष्टी. आपल्या अंतःकरणामध्ये जर काम असेल तर समोरची व्यक्ती सुद्धा कामासारखीच दिसणार. एका गृहस्थाची तरुण कन्या सासरी जायला निघाली तेव्हा ती रडू लागली. पित्याचे हृदय भरून आले. रडता रडता मुलगी वडिलांना नमस्कार करू लागली तेव्हा पित्याने तिला आपल्या हृदयाशी धरले आणि तिची समजूत घालू लागला. हे तर शुद्ध वात्सल्य प्रेमाचे शुद्ध आलिंगन होते. पण रस्त्यावरून जाणाऱ्या कुणा एका पुरुषाला ते विकारी वाटले. ते कोण आहेत हे त्याला माहीत नव्हते. पहा आता, मुलगी सासरी जायला निघाली व ती रडता रडता आपल्या वडिलांच्या गळ्यात पडली. आता हे त्यांचं शुद्ध प्रेम होतं. पण रस्त्याने जाताना एका मनुष्याने ते पाहिलं तर तो कुठल्या दृष्टीने पाहत असणार? त्याच्या अंतःकरणात जर वासना असेल तर तो कुठल्या दृष्टीने पाहणार? वासनेच्या दृष्टीने पाहणार. बाप व मुली, कारण काय, त्यांना माहित नाही या दोघांचं नातं काय आहे. बाप व मुलगी यांचे मिलन शुद्ध आहे, परंतु त्यापेक्षाही लाख पटीने गोपी व कृष्ण, जीव व ईश्वर यांचे मिलन शुद्ध आहे. हे मिलन रासलीलेत होते. रासलीलेत काम बिलकुल नाही. शुकाचार्यांच्या केवळ दर्शनाने अप्सरांचा काम नष्ट झाला होता. अप्सरा ज्या होत्या अप्सरात ते कामिष्टच असतात. पण ज्या वेळेला शुकाचार्यांचं त्यांना दर्शन झालं त्या वेळेला त्यांचा काम नष्ट झाला. म्हणजे जर आपल्याला हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले कधी, ज्या टायमाला दोघांची हृदय, दोघांचे अंतःकरण शुद्ध असतील तेव्हा मग हे हृदयचे ते हृदय घातले. नाही तर आपल्या अंतःकरणात जर काम असेल तर दुसऱ्याच्या अंतःकरणात सुद्धा काय जाणार आहे? कामच जाणार आहे. जो नितांत निष्कामी आहे तो कामाची कथा कशी सांगू शकेल? जो निष्कामी आहे म्हणजे त्याच्या आता अंतःकरणात जर काहीच काम नाही तर तो कामाची कथा सांगू शकेल का? नाही. त्याला काम कशाला म्हणतात ते माहीतच नाही तर तो कामाची कथा सांगूच शकत नाही. शुकाचार्य निष्कामी आहेत. ज्यांच्या दर्शनाने अन्य लोकांच्या मनात वसणाऱ्या कामाचा नाश होतो. आता पहा, ज्या वेळेला गोपी ह्या भगवंताकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे कामवासनेने गेल्या होत्या, पण भगवंतांच्या अंतःकरणात काम नसल्यामुळे, तो ती निष्काम असल्यामुळे ह्या जरी कामवासनेने गेल्या होत्या तरी त्या निष्काम बनल्या. म्हणजे सत्संगाचा, संत संगतीचा केवढा परिणाम होतो हे आपल्याला इथे पाहायला मिळतो. ज्यांच्या दर्शनाने अन्य लोकांच्या मनात वसणाऱ्या कामाचा नाश होतो असा महात्मा ही कथा सांगत आहे. ज्याप्रमाणे सूर्याजवळ अंधार जाऊ शकत नाही त्याप्रमाणेच काम कृष्णाजवळ जाऊ शकत नाही. कधी आपण असं ऐकलंय का की सूर्य उगवला आणि अंधार कधी गेला नाही? सूर्य उगवल्याबरोबर काय होतो? अंधार तिथे थांबत नाही. त्याप्रमाणेच कृष्णाजवळ काम थांबत नाही. बुद्धीत जर काम असेल तर कृष्णाचे दर्शन होणार नाही. म्हणजे पाहता इथं केवढा मोठा सिद्धांत सांगितलाय. आपण ज्या वेळेला साधूच्या भेटीसाठी ज्या वेळेला जातो आणि आपल्या अंतःकरणात जर काम असेल तर त्या साधूची भेट होऊनही आपल्याला त्याचं दर्शन होणार नाही. बुद्धीत जोपर्यंत वासनारूपी विष कायम आहे तोपर्यंत ईश्वररूपी रस चाखता येणार नाही. राजाच्या बुद्धीला स्थिर करण्यासाठी तसे शुद्ध करण्यासाठी 9व्या स्कंदात सूर्यवंशी व चंद्रवंशी राजांची कथा सांगितली आहे. सूर्य आहे बुद्धीचा स्वामी आणि चंद्र आहे मनाचा स्वामी. बुद्धीच्या शुद्धीसाठी सूर्यवंशी प्रभू रामचंद्रांचे चरित्र सांगितले गेले व मनाच्या शुद्धीसाठी चंद्रवंशी श्रीकृष्णाचे चरित्र सांगितले गेले. रामचंद्रांच्या मर्यादेचे पालन कराल तर तुमच्या मनाचा रावण मरेल. तुमच्या मनातला काम नष्ट होईल तर कृष्ण परमात्मा येतील.
मग रावण म्हणजे काय? काम. मग एकदा रामाची भेट झाली की काम राहील का? नाही. रामानंतर कृष्ण येतात. जो रावण रूपी कामाला मारू शकतो तोच कृष्ण लीलेचे दर्शन करू शकतो. रामचंद्रांच्या म्हणजे आपण सुद्धा जर आपल्या रावण म्हणजे काम, मग आपण सुद्धा जर कामाला जर मारला तर आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन होणार नाही का? नक्कीच होणार. रामचंद्रांच्या चरित्राचे वर्णन रामायणात विचारपूर्वक केले गेले आहे. जो रामचंद्राच्या मर्यादेचे पालन करतो त्याला श्रीकृष्ण भेटतात. मनाला शुद्ध करण्यासाठी ह्या लीला आहेत. मग जर आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं, त्याची भेट व्हावी असं जर वाटत असेल तर आपल्याला प्रथम रामाप्रमाणे आचरण करावं लागेल. तेव्हाच श्रीकृष्णाचं आपल्याला दर्शन, तेव्हा सकारात्मकच, नाहीतर नाही. या 9व्या स्कंदांची 2 प्रकरणे आहेत. एका सूर्यवंशी राजाचे चरित्रे आहेत तर दुसऱ्या चंद्रवंशी राजांची आहेत. सूर्यवंशात श्रीरामचंद्राचा व चंद्रवंशात श्रीकृष्णाचा अवतार झाला. 7म स्कंदात वासनेची कथा आहे. या वासनेचा नाश करण्यासाठी 8म स्कंदात 4 उपाय दाखविले गेले. संतांच्या या 4 धर्मांना जीवनात उतरविल्याने वासनेचा नाश होऊ शकतो. वासनेला जर विवेकपूर्वक भगवंताकडे वळवले तर ती उपासना बनते. म्हणजे भगवंताकडे जर आपले जर वासना वळवली तर तीच वासना उपासना बनू शकते आणि तीच माणसाला मोक्षही प्राप्त करून देते. वासनेच्या विनाशानंतर 9म स्कंदात प्रवेश करावायचा आहे. मन व बुद्धी यांच्या शुद्धीसाठी हा स्कंद आहे. इंद्रियात वास करणारी वासना स्थूल वासना होय व मनोगत वासना सूक्ष्म वासना होय. म्हणजे इंद्रियामध्ये जी वासना असते ती स्थूल वासना असते आणि मनामध्ये जी सूक्ष्म वासना, मनामध्ये जी असते ती सूक्ष्म वासना असते. संतांच्या धर्मांना जीवनात उतरविण्याने स्थूल वासनेचा तर नाश होतो, परंतु मन व बुद्धी यांच्यात वास करणाऱ्या सूक्ष्म वासनेचा नाश तसा सहजासहजी होऊ शकत नाही. मनाचा स्वामी आहे चंद्र व बुद्धीचा स्वामी आहे सूर्य. सूर्य आणि चंद्र ह्या बुद्धी आणि मन यांच्या देवता होत. ह्या दोघांची आराधना करण्याने बुद्धिगत वासनेचा क्षय होतो. वासनेचा पूर्णतः क्षय झाल्याशिवाय मोहाचा नाश होत नाही आणि मोहाचा नाश झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. मनाचा सूक्ष्म मन नष्ट झाल्यावरच मुक्ती मिळते. ज्ञानी पुरुष वारंवार असा विचार करतात की संसारात खरे सुख नाही. शरीर आहे तोपर्यंत सुखसोयींची अपेक्षा तर असते, परंतु अंतिम परिणाम मात्र दुःखमय होतो. म्हणजे संसारात आपण सुख शोधण्याचा जेवढा आपण प्रयत्न करू तेवढा तो शेवटी त्याचा परिणाम काय होतो? दुःखमय होतो. असे मानून ते भोगांचा उपभोग घेतात. सूर्य चंद्राच्या उपासनेशिवाय बुद्धिगत वासनेचा नाश होत नाही. मनात इतकिंचित ही मळ राहिला नाही तर मन मरेल, अर्थात श्रीकृष्णात मिळून जाईल. मन मरेल तर मुक्ती मिळेल. आत्मा तर नित्य मुक्तच आहे. मुक्त तर मनाला करायचे आहे. संत धर्माच्या आचरणाने इंद्रियगत विकारांचा नाश होतो. जे विकार, ज्या वासना मन आणि बुद्धीमध्ये सूक्ष्म रूपाने व्याप्त आहेत त्यांचा नाश लवकर होत नाही. ज्यांचा शेवटचा जन्म आहे त्यांचे मन अतिशुद्ध होऊ शकते. माझे मन तर शुद्धच आहे असा विचार कधी करू नका, कारण की त्यामुळे साधनांची उपेक्षा होण्याचा संभव अधिक. म्हणजे ज्याला असं वाटतं की माझं मन शुद्ध आहे तर तो मनुष्य साधना करू शकत नाही आणि साधना केल्यानेच मन शुद्ध होणार आहे. भोजनाने संतुष्ट व्हा पण भजनाने संतुष्ट होऊ नका. म्हणजे भोजन केलं तर संतुष्ट राहा, पण भजन किती जरी केलं तरी मी संतुष्ट आहे असं वाटून देऊ नका. सत्कर्माबाबत तरी असंतोष असावा. इंद्रियगत वासना नष्ट झाल्यावरही मनोगत वासना शिल्लकच राहते. ईश्वराशी एक व्हायचे आहे. मन व बुद्धीत वास करणारी वासना कृष्ण मिलनात बाधा उत्पन्न करीत असते. म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्तीमध्ये कुणाची बाधा असते तर वासनेची. आमचे ध्येय तर आहे श्रीकृष्ण मिलन. आम्हाला ईश्वराशी ऐक्य साधायचे आहे,
भगवंताशी ऐक्य साधण्यासाठीची भागवत कथा आहे. भगवंताशी ऐक्य साधण्यासाठीच ही भागवत कथा आहे. म्हणजे त्याला ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान म्हणतात. ब्रह्म आत्म ऐक्य, ब्रह्माचं आणि आत्म्याचं जिथं ऐक्य होतं त्याच्यासाठी ही भक्ती करायची आहे. भागवत कथा जीवनाला भगवंताशी तन्मय करते. कथा ऐकणे पुण्यकारक आहे. कर्माचे फळ तर कालांतराने मिळते, पण भागवत कथा श्रवणाचे फळ तर तात्काळ मिळते. या कथा श्रवणाचे फळ आहे सांसारिक विषयांचे विस्मरण व ईश्वराशी तन्मयता. म्हणजे भागवत कथेचं श्रवणाचं फळ सांगितलं आहे. काय पहा, सांसारिक विषयांचे विस्मरण म्हणजे सांसारिक जे विषय आहेत त्याचं विस्मरण आणि ईश्वराशी तन्मयता. कारण जोपर्यंत आपण सांसारिक विषय विसरत नाही तोपर्यंत भगवंताचं स्मरण होत नाही. कारण एका मेणात दोन तलवारी राहणार नाहीत. सर्व साधनांचे हेच फळ आहे. कथा कीर्तनात अनायासे तन्मयता होत असते. जगाला सहजपणे विसरून ईश्वराशी तन्मय होणे सर्व साधनांचे फळ आहे. मग आता ही कथा ऐकायची असतात, कीर्तन ऐकायचे असतात, प्रवचन ऐकायचे असतात. कशासाठी? तर त्या कथेमध्ये आपलं सहजपणे जगाला सहजपणे विसरून ईश्वराशी तन्मय होता येतं. भागवत कथा जीवनाला भगवंताशी तन्मय करते. आम्हाला जगात राहायचे आहे, परंतु जगाला आपल्या मनात राहू द्यायचे नाही. पहा, आपण जगात राहायचंय पण जग आपल्या मनात ठेवायचं नाही. आपण जगात राहायचं परंतु जगाला आपल्या मनात राहू द्यायचे नाही. पहा बरं, आता या गोष्टी जमतात का? ते ना आपापलं का होऊ नये का? प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नाने होऊ शकतात ना, पण प्रयत्न केला पाहिजे. ज्याच्या मनात सांसारिक विषय येतच नाही त्याच्याकरता मुक्ती सुलभ आहे. भगवंताने उत्पन्न केलेले जग भजनात विक्षेप आणत नाही, पण जीव आपल्या मनात जी सृष्टी निर्माण करतो तीच भजनात विक्षेप आणते. पहा, भगवंताने उत्पन्न केलेले जग आहे ना ते आपल्या भजनात विक्षेप आणत नाही. आपण म्हणतो तो मला विक्षेप आणतो, हा मला विक्षेप आणतो, तो विक्षेप आणत नाही. तर जीव आपल्या मनात जी सृष्टी निर्माण करतो म्हणजे संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये निर्माण करतो, ते संकल्प आपल्याला भजनात विक्षेप आणतात. मनातून संसाराचे सूक्ष्म चित्र बाहेर काढून टाकाल तेव्हा तेथे श्रीकृष्ण येऊन वास करतील. बुद्धीत वास करणाऱ्या कामाच्या नाशासाठीच हा नवस्कंद आहे, ज्यात वर्षानुवर्ष तेल ठेवले जाते. असे भांडे 5-10 वेळा घासून स्वच्छ तर होईल, परंतु तेलाचा वास मात्र जाणार नाही. अशा भांड्यात चटणी लोणचे ठेवाल तर ते खराब होऊन जाईल. माणसाचे मस्तक देखील ठीक असेच आहे. यात कित्येक वर्षापासून काम वासनारूपी तेल ठेवले गेले आहे. या बुद्धिरूपी पात्रात श्रीकृष्ण रूपी रस ठेवायचा आहे. आता या मस्तक पात्रात कामाचा लेस मात्र जरी असेल तरी त्यात प्रेम रस भक्तिरस ठेवणे जमणारच नाही. म्हणजे आपल्या बुद्धीत जर भगवंत ठेवायचा असेल तर पूर्वी अनेक जन्मांच्या ज्या कामना आपल्या डोक्यामध्ये आहेत त्या काम वासना ज्या आहेत त्या प्रथम काय केले पाहिजे? त्या घालवल्या पाहिजेत. तुका म्हणे देव भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. म्हणजे आपल्या अंतःकरणात जर भगवंताला स्थान द्यायचं असेल तर प्रथम काय केलं पाहिजे? आपल्याला काम क्रोध किंवा वासना ही प्रथम आपल्याला काय केली पाहिजे? तिथून घालवली पाहिजे. जेव्हा बुद्धीत भगवंताचा निवास असतो तेव्हा पूर्ण शांती मिळू शकते. मग आपल्याला शांती का नाही मिळत? प्रत्येकजण म्हणतो मी एवढं करतो, मी तेवढं करतो, पण मला शांती मिळत नाही. पण ज्याच्या बुद्धीमध्ये भगवंत राहतो तो कधी असं मला शांती नाही असं म्हणणारच नाही. जोपर्यंत बुद्धीत भगवंताचा अनुभव येत नाही तोपर्यंत आनंदाचा अनुभव येत नाही. म्हणजे जर आपण अजून संसाराबद्दल जर समजा आपण काही किरकिर करत असू, मला सुख मिळत नाही, मला दुःख आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ अजून तुला भगवंताचा अनुभव आलेला नाही. फक्त म्हणायचं
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचं जर आगर आपल्याला प्राप्त झालंय तर मग तिथं आपल्याला दुःख कसलं? मग जर अजून आपण म्हणत असू की मला दुःख होतं, तर म्हणजे सर्व सुखाचा आगर अजून प्राप्त झालेलं नाही. सांसारिक विषयांचे ज्ञान बुद्धीत आल्यावर विषय सुखरूप होतात. परमात्म्याला बुद्धीत ठेवायचे आहे. मस्तकात जेव्हा भगवंत येऊन राहतात तेव्हा ईश्वराचे ज्ञान पूर्ण आनंद देते. पाण्याच्या थेंबाने जसे चटणी लोणचे बिघडून जाते, तसेच बुद्धीत वासनेचा अंश शिल्लक राहिला असला तरी ती अस्थिरच राहील. बुद्धीला स्थिर व शुद्ध करण्यासाठी मनाचा स्वामी चंद्र व बुद्धीचा स्वामी सूर्य यांची आराधना करायची आहे. त्रिकाल संध्या केल्याने बुद्धी विशुद्ध होते. वासना नाशाच्या हेतूने संत धर्म दाखविल्यावर सुखाचार्यांना वाटले की परीक्षितीच्या मनात अजूनही सूक्ष्म वासना शिल्लक राहिली आहे. राजाला रासलीलेत घेऊन जायचे आहे. मृत्यूच्या पूर्वीच त्याला परमानंद द्यायचा आहे. जोवर बुद्धीत काम वासना आहे तोपर्यंत त्याला श्रीकृष्णाचे दर्शन होणार नाही. म्हणून राजाच्या मनात शिल्लक राहिलेल्या वासनेचा पूर्णतः नाश करण्यासाठी शुकाचार्याने सूर्य व चंद्र वंशाची कथा ऐकविली. जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत कृष्णही येत नाही. भागवतात मुख्य चरित्र श्रीकृष्णाचे आहे. तरीही रामाच्या आगमनानंतरच श्रीकृष्ण येतात. ज्यांच्या घरात राम येत नाही त्यांचा रावण काम मरत नाही, आणि जोपर्यंत कामरूपी रावण मरत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण येत नाहीत. या रावणाला मारायचे आहे. रावण तेव्हाच मरेल की जेव्हा रामाच्या मर्यादेचे पालन होईल. म्हणजे आपल्याला जेव्हा शास्त्र जसं सांगेल तसं जोपर्यंत आपण त्या शास्त्राचं पालन करून वागत नाही तोपर्यंत आपल्याला कृष्णाचं दर्शन होणार नाही. रामाचं का उदाहरण सांगितलं? रामाने काय केलेले की मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात त्याला, मर्यादेचं पालन केलं, शास्त्राचं पालन केलं. तसं आपण जोपर्यंत शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे पालन करत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही. कोणत्याही संप्रदायावर विश्वास असो, पण जोवर रामचंद्राच्या मर्यादेचे पालन करणार नाही तोवर आनंद मिळणार नाही. आरंभी रामचंद्राच्या चरित्राचे वर्णन आहे. भागवत कथेचा वक्ता व श्रोता दोघांनी रामाच्या मर्यादेचे पालन केले पाहिजे. नुसतं ऐकणाऱ्यांनी पालन नाही करायचं, बोलणाऱ्याने पालन केलं पाहिजे, तेव्हाच मेळ बसेल. नाहीतर बोलणारा फक्त इथे बोलत राहणार आणि तुम्ही करा आणि आम्ही जे आहे ते रोजचं जे आहे ते धंदे आम्ही म्हणजे इथून बोलणाऱ्याने करायचे आणि फक्त ऐकणारा जो असतं त्यांना फक्त सांगायचं तुम्ही असं पालन करा, तुम्ही तसं पालन करा. पण प्रथम सांगणाऱ्याने पालन केलं पाहिजे. भागवत कथेचा वक्ता व श्रोता दोघांनी रामाच्या मर्यादेचे पालन केले पाहिजे. माणूस थोडी संपत्ती व थोडा अधिकार मिळतात, रामाची मर्यादा विसरून जातो. राम आल्याशिवाय कृष्ण येत नाही. रामचंद्रांची उत्तम सेवा हीच की त्यांच्या मर्यादेचे पालन केले जावे. आता प्रभू रामचंद्राची सेवा केली पाहिजे आपण म्हणतो रामचंद्र सेवा. सेवा काय सांगितले? ते जसे वागले, त्यांनी जसं मर्यादेचं पालन केलं तसं आपण पालन करणं म्हणजे रामचंद्रांची सेवा आहे. मग आता साधू संतांची सेवा म्हणजे तरी काय? साधू संतांनी जे आपल्याला जे वचन दिलेले आहे त्या वचनाप्रमाणे आपण वागणं म्हणजे साधू संतांची सेवा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनः. संत आपल्याला ज्या तत्वाचं दर्शन घडून देतात त्या तत्वाप्रमाणे आपण वागणं, त्या तत्वावरती आपण पूर्ण विश्वास ठेवणं, पूर्ण भाव ठेवणं, दृढ भाव ठेवणं म्हणजे साधू संतांची सेवा आहे. त्यांच्यासारखेच वर्तन ठेवा. रामचंद्राचे भजन म्हणजे त्यांच्या मर्यादेचे पालन करणे होय. त्यांची वागणूक आम्हाला आमच्या जीवनात उतरवायची आहे. आता ती वागणूक आपण उतरवायची नाही ना, आपण म्हणतो आम्हाला दर्शन पाहिजे, मला देवाचं दर्शन झालं पाहिजे. कसं काय होणार? जर रामाला मनात ठेवाल, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे अनुकरण कराल तर तुम्हाला भगवंत मिळतील.
त्यांच्या लीलेचे अनुकरण करा. त्यांचे चरित्र सर्वथा अनुकरणीयच आहे. श्रीकृष्णाच्या सर्वच लीलांचे अनुकरण करायचे नाही, पण त्या श्रवण करावयाच्या आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं आपण काय करायचंय, त्याचं अनुकरण करायचं आणि श्रीकृष्णाच्या लीलांचं आपण श्रवण करायचं. त्यांचे चरित्र चिंतनीय आहे. श्रीकृष्णाची लीला चिंतनासाठी व चिंतन केल्यावर तन्मय होण्यासाठी आहे. मग कृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे आकर्षिती इति नाम कृष्ण, म्हणजे आपलं चित्त जो आकर्षित करतो त्याला कृष्ण म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं ज्या टायमाला आपण चिंतन करू त्यावेळेला तो आपलं चित्त काय करणार, आकर्षित करतो. रामचंद्रांनी जे केले तेच आपणास करावयाचे आहे, परंतु श्रीकृष्णाने जे सांगितले ते आपणास करायचे आहे. राम पूर्ण पुरुषोत्तम असूनही माणसांना आदर्श दाखवितात. रामचंद्रांचे मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, एकपत्नी व्रत इत्यादी सर्व काही जीवनात उतरवण्यायोग्य आहे. दशरथाचे पुत्रप्रेम, सीतेची पतिभक्ती, लक्ष्मण आणि भरताचे बंधुप्रेम इत्यादी सर्व काही आदर्शमय आहे. श्रीकृष्ण जे काही करीत होते ते सर्व काही आम्ही करणे शक्य नाही. त्यांनी तर कालिया नागाला जिंकून त्याच्या शिरावर नृत्य केले होते. गोवर्धन पर्वत करंगळीने उचलला होता. श्रीकृष्णाच्या चरित्राचे अनुकरण करायचे असेल तर पुतना चरित्रापासून आरंभ करा. पुतनीचे सर्व विष त्यांनी पिऊन टाकले होते. विष पचवल्यानंतर मग मात्र इतर सर्व लीलांचे अनुकरण करा. आता एखादा बादर म्हणतो की श्रीकृष्णाच्या जर 16,108 जर त्यांना स्त्रिया होत्या, त्यांना बायका होत्या, मग आम्ही एखाद्या दोन तीन केले तर काय फरक पडणार आहे. मग आता त्यांनी जे श्रीकृष्णाने जे केलं तो करू शकतो का? आता हा करंगळणी, हा जो बोलणार आहे तो गोवर्धन पर्वत करंगळीने उचलू शकतो का? त्याने ज्या वेळेला पूर्ण गावाचा एक आगणी ज्या टायमाला पूर्ण गिळला होता तसा हा गिळू शकतो का? उगत नुसतं म्हणून काय फायदा आहे. रामचंद्राने आपले सर्व दैवी ऐश्वर्य लपवून मानवी जीवनाचे नाटक जगाला दाखवले. रामचंद्राने आपले सर्व दैवी ऐश्वर्य लपवून, म्हणजे ते देव होते, ते ऐश्वर्य लपवून मानवी जीवनाचे नाटक जगाला दाखवले. साधकाचे वर्तन कसे असायला पाहिजे हे श्रीरामचंद्रांनी दाखवले आहे. कोणासाठी सांगितले? साधकांसाठी सांगितले की साधकाचं वर्तन कसं असावं तर प्रभू रामचंद्रांसारखं असावं. आणि हे वर्तन दाखवण्यासाठी स्वतः भगवंत रामचंद्रांच्या रूपाने आले होते. साधकाचे वर्तन रामचंद्रांसारखे असावे. सिद्ध पुरुषाचे वर्तन श्रीकृष्णासारखे असू शकते. रघुनाथाचा अवतार केवळ राक्षसांच्या सहारा करता झाला नाही, तर तो मनुष्यांना मानव धर्म शिकवण्याकरता झाला होता. ते सर्व जीवांना उपदेश देतात. त्यांनी कोणत्याही मर्यादेचा भंग केला नाही. रामचंद्राची लीला सरळ आहे, त्यांची बाललीलाही सरळ आहे, पण श्रीकृष्णाची सर्वच लीला गहन आहे. रामचंद्राचा सरळपणा कमालीचा आहे. त्यांच्यासारखा सरळ माणूस आजपर्यंत झाला नाही. अग्निनारायणाने सीतेला निर्दोष ठरवले, तरी त्या मूर्ख धोब्याच्या कटुवचन ऐकून रामचंद्राने सीतेचा त्याग केला. जगासमोर आदर्श ठेवण्याच्या हेतूने ते निष्ठुर बनले. ते कशासाठी ते निष्ठुर बनले? त्यांना सीता कशी होती हे माहीत नव्हतं का? पण जगासमोर एक आदर्श ठेवण्याच्या हेतूने ते निष्ठुर बनले. ते जगाला हे दाखवू इच्छित होते की आदर्श राजाचे वर्तन कसे असावे व कसे असू शकते. सीतेने नारी धर्माचा आदर्श जगासमोर ठेवला. सीता म्हणजे खरी लक्ष्मी होती, पण तिने सुद्धा काय केलं? मानव धर्म घेऊन तिने नारी धर्माचा आदर्श जगासमोर ठेवला. राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत व कृष्ण पुष्टी पुरुषोत्तम. श्रीकृष्ण माखणचोर आहेत, अर्थात मृदू मनाचे चोर आहेत, म्हणजे आपलं मन चोरतात. ते सर्वस्वच मागतात. राम नाम जसे सरळ आहे तसेच त्यांचे काम, त्यांची लीलाही सरळ आहे. रामाच्या नावात एकही जोडाक्षर नाही, कृष्णाच्या नावात एकही अक्षर सरळ नाही, सर्व जोडाक्षरे. श्रीराम दिवसा 12 वाजता आले होते तर श्रीकृष्ण रात्री 12 वाजता.
एक माध्यान्हाला तर दुसरा मध्यरात्रीला. एक राजा दशरथाच्या राजमहालात अवतरित झाले तर दुसरे कंसाच्या कारागृहात. रामाला ओळखणे समजणे सरळ आहे, सोपे आहे, परंतु कृष्णाला समजणे फार कठीण आहे. रामचंद्र मर्यादा होत तर श्रीकृष्ण प्रेम. मर्यादा व प्रेम ह्यांना जीवनात उतरवाल तर सुखी व्हाल. नरसिंह अवतारात क्रोध नाशाची, वामन अवतारात लोभ नाशाची आणि रामचंद्र अवतारात काम नाशाची रीत दाखवली गेली आहे. म्हणजे नरसिंह अवतारामध्ये क्रोधाचा नाश झालेला दाखवला, वामन अवतारामध्ये लोभाचा नाश आणि प्रभू रामचंद्र अवतारात कामाचा नाश ही रीत दाखवली गेली आहे. क्रोध, लोभ व काम यांचा जेव्हा नाश होतो तेव्हाच श्रीकृष्ण भगवान प्रकट होतात. म्हणजे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध, लोभ व काम आहे तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणार नाही. तसं तर भागवताचा हेतू श्रीकृष्ण लीला कथन करणे हाच आहे. तर मग प्रथम स्कंदापासूनच श्रीकृष्ण लीलेचे वर्णन का गेले नाही? याचे कारण हेच आहे की क्रोध, लोभ आणि काम इत्यादींचा नाश झाल्यावरच परमात्मा श्रीकृष्ण मिळतात. अष्टम स्कंदाच्या शेवटच्या प्रकरणात सत्यव्रत मनू महाराज आणि मत्स्य अवतार यांची कथा आलेली आहे. ही कथा ऐकून राजा परीक्षित म्हणाला, मला या सत्यव्रत मनुराजाच्या वंशाची कथा सांगा. शुकाचार्य वर्णन करू लागले. इथे एक आपल्याला शुकाचार्य आणि शुक्राचार्य इथे आपल्याला थोडा दोघांचा भेद कळला पाहिजे. शुकाचार्य हे परीक्षित राजांना जे भागवत सांगतात ते आहेत. शुकाचार्य हे स्वामी आहेत आणि शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. शुकाचार्य वर्णन करू लागले, राजा ह्या कल्पात राजर्षी सत्यव्रत वैवस्वत मनू झाले होते. विवस्वानाच्या घरी वैवस्वत झाले होते. मनू वैवस्वत सूर्यवंशाचे आदी प्रवर्तक आहेत. त्यांचा विवाह श्रद्धा नावाच्या स्त्रीशी झाला होता. त्यांना 10 अपत्ये झाली. त्यांची नावे अशी: इक्ष्वाकू, नरक, शर्यती, दिष्टी, करुष, नरिशन, वृषग्न, नभग आणि कवी. दिष्टीच्या वंशात मरुत नामक चक्रवर्ती राजा झाला होता. मरुताचे गुरु बृहस्पती होते. तेच इंद्रांचे गुरु होते. मरुत राजाला यज्ञ करावायचा होता. बृहस्पतीने येण्याचे नाकारले. प्रत्येक मंगल कार्यात प्रथमतः कुलगुरूचे पूजन करायलाच हवे. आता काय करावे? एकदा मरुत राजाला नारद ऋषी रस्त्यात भेटले असता त्याने आपली अडचण त्यांना सांगितली. तेव्हा नारद म्हणाले, राजा, बृहस्पतीचे धाकटे बंधू संवर्तकांनाच बोलावून घे. तेही गुरु समानच आहेत. यज्ञ तर झालाच पाहिजे. राजा म्हणाला, संवर्तक तर योगी आहेत, शिवाय त्यांचा पत्ताही मला माहीत नाही. नारद म्हणाले, त्यांचा पत्ता मी सांगेन, पण माझे नाव मात्र कोणाला सांगू नकोस. कित्येकदा ज्ञानी पुरुषही संसाराला भितात. सांसारिक स्त्री पुरुषांचा संग झाल्याने ब्रह्माकार वृत्तीचा भंग होतो. संवर्तक योग्याचा नियम होता की 24 तासात ते एकदा काशीला येत असत. महापुरुष भजनातही नियमांचे पालन करतात. संवर्तक काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी काशीला येत, पण रस्त्यात जर एखादे प्रेत दिसले तर ते शिवरूप मानून त्याला वंदन करून परत जात. महाभारताच्या अनुशासन पर्वात ही कथा विस्ताराने सांगितली गेली आहे. मरुत राजा एक शेव घेऊन मार्गात बसले. एक वेडसर माणूस आला. त्याने प्रेत पाहून त्याला वंदन केले व तो परत जाऊ लागला. मरुताला खात्रीने वाटले की हाच तो संवर्तक असावा. राजाने त्याचे पाय धरले व त्याला प्रणाम केला. संवर्तक म्हणू लागले, मी आज्ञाने आहे, मला ज्ञान द्या. मरुत म्हणाला, आपण संवर्तक आहात, माझे गुरु आहात. आपण बृहस्पतीचे धाकटे बंधू आहात. बृहस्पती देवाचे गुरु झाल्यामुळे त्यांनी माझ्या घरी येणे जाणे बंद केले. मला यज्ञ करण्याची इच्छा आहे. कुणी माझ्याकडून यज्ञच करून घेत नाही. संवर्तक म्हणाला, मी यज्ञ तर करून देईन, पण जर तुझे ऐश्वर पाहून बृहस्पती तुझा यज्ञ करण्यास व तुझे गुरु बनण्यास तयार होतील व तू ते मान्य करून माझा त्याग करशील तर मग मी तुला भस्म करीन. राजाने संवर्तकाची अट मान्य केली. संवर्तकाने राजाला मंत्रदीक्षा दिली. यज्ञाला आरंभ झाला. यज्ञाची सर्व भांडी सोन्याची होती. राजाचे वैभव व यज्ञाची तयारी पाहून बृहस्पतीचे मन
लालचावले. त्यांनी राजाला संदेश पाठवला की मी तुमचा आचार्य आहे, मी यज्ञ करण्यास तयार आहे. बृहस्पतीने इंद्राला सांगितले आणि इंद्राने अग्नीमार्फत निरोप पाठवला की बृहस्पतीला यज्ञाचा आचार्य करावे. जर असे झाले नाही तर इंद्र यज्ञात बाधा उत्पन्न करी. अग्नीने समर्थकाला बजावून सांगितले की जर माझ्या आज्ञेचे उल्लंघन करशील तर मीच तुला जाळून भस्म करीन. योगी समर्थक ज्या देवाला आज्ञा करीत तो देव तेथे प्रत्यक्ष येऊन आपला आविर्भाव घेऊन जाईल. राजा मारुताचा यज्ञ जसा झाला तसा यज्ञ आजपर्यंत कुणाचा झाला नाही व कुणाचा होणार नाही. मरुताच्या ह्या यज्ञाचे वर्णन ऋग्वेदातही आहे. भागवतात तर ह्या यज्ञाचे वर्णन थोडक्यात केले आहे. मनुपुत्र नभगाचे घरी नाभाग झाले आणि भगवान शंकराच्या कृपेने नाभागाच्या घरी भक्त अंबरीशीचा जन्म झाला. अंबरीश मर्यादा भक्तीचा आचार्य होय. कांकरोलीत विराजमान असलेले द्वारकानाथ राजा अंबरीशाचे आराध्य दैवत होय. या देवाला रोज 52 मणाच्या भोग्य पदार्थाचा नैवेद्य दाखवला जात असे. यासाठी किती सामग्री व साहित्य गोळा करावे लागत असे. अंबरीश शब्दाचा अर्थ तर पहा. अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. आकाशातही आहे आणि बाहेरही आहे. ज्याच्या आत बाहेर सर्वत्र ईश्वर आहे तोच अंबरीश होय. चोहोबाजूंनी ज्याला परमात्मा दिसतो तोच अंबरीश होय. ज्ञान मार्गात इंद्रिय रूपी दारे बंद ठेवावी लागतात. भक्ती मार्गात सर्वच इंद्रिय भगवंताकडे लावावी लागतात. भगवंताच्या चरणी भक्त आपली इंद्रिय अर्पण करीत असतो. राजा अंबरीश महान भक्त होता. त्याचे मन भगवंताच्या चरणांशी, वाणी भगवंताच्या गुणवर्णनात, हात देवाचे देऊळ झाडण्यात, पाय तीर्थक्षेत्राच्या पदयात्रेत, कान भगवंताच्या कथा ऐकण्यात, तसेच डोळे भगवंताच्या मूर्तीच्या दर्शनात गुंतलेले असत. म्हणजे सर्व इंद्रिय जेवढी होती तेवढी भगवंतामध्ये गुंतलेली होती. मस्तकाने तो सतत भगवान श्रीकृष्णाला वंदन करीत असे. भगवंताच्या सेवेत जी व्यक्ती आपले सर्व शरीर लावून देते त्या व्यक्तीचा ध्याभिमान कमी होत असतो. भक्ती मार्गात धन किंवा शरीर नव्हे तर मनच प्रधान आहे. जेव्हापासून भक्ती मार्गात धनाला प्राधान्य मिळू लागले तेव्हापासून भक्ती छिन्न भिन्न होऊ लागली. म्हणजे जेव्हापासून भक्ती मार्गात धनाला म्हणजे पैशाला प्राधान्य मिळू लागले तेव्हापासून भक्ती छिन्न भिन्न होऊ लागली. राजा अंबरीश म्हणूनच सर्वप्रथम म्हणत होते की माझे मन सदा सर्वदा भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलाशी संलग्न राहो. सेवेत धन नव्हे मनच मुख्य आहे. सेवेचा अर्थ आहे शव्य. श्रीकृष्णात मनाला स्थिर ठेवणे. सेवेचा संबंध मनाशी आहे. शरीराने जी जी क्रिया केली जाते ती जर मनाचे सहकार्य नसेल तर ती व्यर्थच जाईल. सेवेचा क्रम अंबरीशाने दाखविला आहे. सेवेचा आरंभ मनाने होतो. मन सूक्ष्म आहे. ते जगाशी व भगवंताशी एकाच वेळी संबंध ठेवू शकत नाही. मन एक वेळ जगाशी तरी संबंध ठेवील, नाही तर एक वेळ भगवंताशी तरी संबंध ठेवील. नाही मन एकाच वेळेला दोन गोष्टीशी संबंध ठेवू शकत नाही. मनाला आपणच समजावाल तर ते मानेल, दुसऱ्या कोणाच्या उपदेशाने नव्हे. तुम्ही स्वतःच आपल्या मनाला समजावाल तर काही परिणाम होईल. म्हणून आपले रामदास स्वामी म्हणायचे, मना सज्जना भक्तिपंथीशी जावे. आता मन एवढं सज्जन आहे का? तरी पण त्यांना ते म्हणावं लागायचं, मना सज्जना भक्तिपंथीशी जावे. आपल्या मनाला दुसरा कोणी कसा समजावू शकेल? राजा अंबरीशाचे इष्टदैवत द्वारकानाथ आहेत. राजा असूनही तो स्वतः पूजा अर्चा करी. घरात अनेक सेवक असतानाही तो म्हणत असे की मी भगवंताचा दास आहे. त्याची सेवा मी स्वतःच करावयास हवी. दास्य भक्ती सेवाच मुख्य आहे. त्याचेच पोट भरते. जो स्वयं भोजन करतो, जो भजन व पूजा स्वतः करतो त्यालाच फळ मिळते. आता जो स्वतः भोजन करतो त्याचंच पोट भरणार, काय दुसऱ्याचं भरणार आहे का? तसं भजन व पूजा ही सुद्धा स्वतःच केली पाहिजे. नाहीतर काही जण पूजा करण्यासाठी काही दुसऱ्या माणसांना ठेवतात, तर त्याचा यांना काय फायदा होणार आहे का?
तर जो स्वतः भजन पूजा करतो त्याला स्वतःलाच ते फळ मिळते. 4 कामे स्वतःच करायची असतात: भोजन, विवाह, देवाची भक्ती आणि मरण. याला दुसरा कोणी सहभागी नाही. अंबरीश तर चक्रवर्ती राजा होता, तरी तो देवाची सेवा स्वतःच करी. देवाच्या देवळाची झाडलोट स्वतः हाताने करीत असे. अशी झाडलोट करण्याने वैष्णवांच्या पायधुळीचा लाभ होतो. भागवतात स्पष्ट उल्लेख आहे की अंबरीश पायात जोडा न घालता पायीच देवाच्या दर्शनात जात असे. आपण राजा अंबरीशाचे सर्व अनुकरण करू शकणार नाही, पण काही ना काहीतरी अनुकरण केले पाहिजे. एकदा तर अंबरीशाने भगवंताच्या प्रित्यर्थ 1 वर्षपर्यंत एकादशीचे व्रत केले. आता भागवतामध्ये मोठमोठ्या महात्म्यांचे का वर्णन केलेले आहे की त्याप्रमाणे आपण काही ना काहीतरी खारीचा वाटा उचलावा म्हणून ह्या लोक हे मोठमोठे जे ऋषीमुनी आहेत त्यांचे जे आपल्याला हे त्यांचं चरित्र जे सांगितलं आहे ते त्याकरता सांगितलेले आहे, नुसतं ऐकण्यासाठी नाही. एकादशी व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ व्रत आहे. या व्रताचे 2 प्रकार आहेत: निषेध व्रत आणि परिपालन व्रत. अन्नाहाराने दोष होऊ नये म्हणून निषेध व्रत केले जाते. भगवंताच्या आराधनेच्या हेतूने केलेले भागवत व्रत सुखदायी असते. एकादशीचे व्रत 3 दिवसांचे आहे. बघा आता एकादशीचे व्रत 3 दिवसांचे आहे. दशमीला एकदाच भोजन करावे. आता एकादशीचं व्रत ऐका. दशमीला एकदाच भोजन करावे. शक्यतो हविष्यान्न खावे. दूध भातासारखा सात्विक आहार करावा. अजीर्ण होईल इतके जेवू नये. आपण काय करतो, उद्या जर एकादशी असेल, आता इथे कसं काय ते म्हणले ना, अजीर्ण होईल इतके जेवू नये. पण आपलं असंच असतं, आपली जर उद्या एकादशी असली तर दशमीच्या दिवशी खा 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 का, उद्या एकादशी आहे ना, आजच खाऊन घ्या. उद्या पण आहे उद्या एकादशीच आहे तर खाऊन घ्या कारण उद्या एकादशी आहे. पण इथे सांगतात अजीर्ण होईल इतके जेवू नये. शक्यतो एकादशी निर्जलच करावी. हे शक्य नसेल तर दूध किंवा ऋतुकालीन फळे यांचा संयमपूर्वक आहार घ्यावा. निर्जल म्हणजे पाणी न घेता. असे केल्याने या व्रताचे फळ मिळते, अन्यथा नाही. व्रत करण्याचा विचार जर पक्का असेल तर भगवंत शक्ती देतील. एकादशी करण्याचा संकल्प कराल तर प्रभू सहाय्य करतील. सत्यनारायणाच्या कथेत त्या मोळीवाल्याची गोष्ट आली आहे. त्याच्याजवळ एकही पैसा नव्हता, तरी त्याने सत्यनारायणाची पूजा कथन करण्याचा संकल्प केला व भगवंताने त्याचा संकल्प परिपूर्ण केला. परमात्मा सत्कर्मात नेहमीच सहाय्यक होतात. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 1 मन या सर्वांना भगवंताशी जोडणे म्हणजे एकादशी. आता हा एकादशीचा वास्तविक अर्थ आहे 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे 10 आणि 1 मन या सर्वांना भगवंताशी जोडणे म्हणजे एकादशी. आज तर लोक एकादशीला 11 रसांचा उपभोग घेतात. मग तिला एकादशी म्हणता येईल का? व तिला दिवाळीच्या फराळाचे जे लहानसे स्वरूप देतात, असे करू नये. अशी एकादशी केल्याने काही फळ प्राप्त होत नाही. उप म्हणजे समीप व वास म्हणजे राहणे. म्हणजे इथं आता उपवासाचा अर्थ सांगितलाय. उप म्हणजे समीप म्हणजे जवळ राहणे आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे जवळ राहणे. उप म्हणजे समीप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे त्याचा अर्थ उपवास. भगवंताच्या जवळ राहणे त्याला उपवास म्हणतात. उपवासाचा अर्थ आहे देवाच्या जवळ राहणे आणि तीच आहे खरी एकादशी. द्वादशीला एकदाच जेवण करा. सुपात्र ब्राह्मणाला जेवू घातल्यानंतर प्रसाद ग्रहण करा. द्वादशीला 2 वेळ जेवण केल्याने एकादशी व्रताचा भंग होतो. एकादशी व्रत विधीपूर्वक करा. जर हे व्रत विधीपूर्वक करणे शक्य नसेल तर मर्यादेनुसार अन्नहार न घेता फलाहार करावा. हे व्रत आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. लोक आजकालच्या डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास ठेवतात, पण व्यासांसारख्या ऋषीमुनींच्या शब्दावर
त्यांचा विश्वास बसत नाही. डॉक्टरने टायफॉइड सांगितला तर लोक 21 दिवस उपवास करतात, पण त्यांना एकादशीला 1 दिवस उपवास करवत नाही. एकादशी न करणाऱ्याला अनेक संलग्न अशा एकादशी कधीतरी कराव्याच लागतात. म्हणजे लोक काय करतात, आमच्या साधू संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण डॉक्टरने जर सांगितलं तर ते व्रत बरोबर पाळतात. राजा अंबरीश याने विधीपूर्वक एकादशीचे व्रत केले व व्रताच्या सांगतीसाठी तो यमुना तटी आला. तेथे त्याने स्नान करून ब्राह्मणांची पूजा केली व व्रताच्या पारण्याच्या तयारीला लागला. इतक्यात तेथे दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले. देवाला नैवेद्य दाखविला गेला होता. राजाने मुनींचे स्वागत करीत म्हटले, या महाराज, माझ्या येथे प्रसाद ग्रहण करा. दुर्वास म्हणाले, मी माझे माध्यान्ह कर्म आटोपून येतो. देवाने घालून दिलेल्या धर्ममर्यादा तोडण्यासारखे पाप नाही. ईश्वराने लावून दिलेल्या नियमांचे उल्लंघन कराल तर भक्ती असफल होईल. ईश्वराशी तन्मय होऊन देहाची विस्मृती झाली व मग धर्ममर्यादेचे उल्लंघन घडले तर हरकत नाही, पण जाणून बुजून कधी ईश्वराच्या धर्मनियमांचे उल्लंघन होऊ नये. इकडे राजाला त्रयोदशीच्या पूर्वी व्रताचे पारणे सोडून प्रसाद ग्रहण करावायचा होता, तर तिकडे दुर्वास ऋषी स्नान संधीत इतके मग्न झाले की त्यांना वेळेचे भान राहिले नाही. राजाला चिंता वाटू लागली. ब्राह्मणांना भोजनांचे आमंत्रण दिले गेले होते. ते जेवल्याशिवाय जेवता येणे शक्य नाही. जर मी प्रसाद ग्रहण करीन तर ब्राह्मणांची मर्यादा भंग पावेल. जर प्रसाद घेणार नाही तर त्रयोदशीचा आरंभ होईल व एकादशीचे व्रत भंग पावेल. द्वादशी काही पळेच उरली होती. पळे म्हणजे काही क्षण उरली होती. ब्राह्मणांच्या आज्ञेने राजाने तीर्थप्रसाद तर ग्रहण केला. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले. राजाने दुर्वासांचे स्वागत केले. दुर्वासांनी तर्काने हे जाणले की राजाने प्रसाद ग्रहण केला आहे. ते राजाला म्हणाले, राजा, तू मला आमंत्रण दिलेस, परंतु तू भोजन केलेस हे मात्र चांगले केले नाही. मी अतिथी, मलाच उपाशी ठेवून तू भोजन केलेस. ही तुझी विष्णू भक्ती कशी? जर अतिथी आपल्या घरात जर आलेला असेल तर अतिथीला भोजन दिल्याशिवाय घरच्या व्यक्तींनी जेवायचं नसतं. राजा म्हणाला, महाराज, मी तर फक्त पाणीच प्यालो. पण दुर्वास ऋषी काय ऐकणारे होते? ते क्रोधवश झाले व त्यांनी राजाची एकही गोष्ट ऐकली नाही. जोपर्यंत दुर्वासना असते तोपर्यंत क्रोधही असतो. म्हणजे दुर्वासांचा अर्थ सांगितला, जोपर्यंत दुर्वासना असते तोपर्यंत क्रोधही असतो. दुर्वासांनी आपल्या डोक्यावरील केसातून एक कृत्या उत्पन्न केली व तिला राजाला मारण्याची आज्ञा दिली. कृत्या अंबऋषीला मारण्याला निघाली तेव्हा अंबऋषीच्या प्रार्थनेनुसार भगवंताने सुदर्शन चक्र सोडले आणि कृत्याला ठार केले. नंतर ते चक्र दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वास हा लोक सोडून दुसऱ्या लोकात गेले, तरीही चक्राने त्यांचा पिच्छा पुरविला. दुर्वासांचे रक्षण कुणीही करू शकले नाही. शेवटी ते वैकुंठात आले व भगवान नारायणाची प्रार्थना करू लागले, भगवान माझे रक्षण करा. नारायणाने ऋषींचे स्वागत केले. दुर्वास म्हणाले, देवा, आपले चक्र माझ्या मागे लागले आहे, माझे रक्षण करा. भगवान ऋषीला म्हणाले, जो वैष्णव अनन्य भावाने माझी सेवा करून आपले सर्वस्व दान करतो त्याला मीही माझे सर्वस्व दान करतो. मी भक्ताधीन आहे. माझे चक्र ह्यावेळी राजा अंबरीशेच्या स्वाधीन आहे. दुर्वास ऋषी, मी तर पूर्णतः भक्ताधीन आहे. म्हणजे भगवंत भक्ताच्या अधीन असतात. मी लेस मात्रही स्वतंत्र नाही. माझ्या भळ्या भाळ्या भक्तांनी सरळ भक्तीने माझे हृदय आपल्या स्वाधीन करून घेतले आहे. म्हणजे भक्तांनी माझे हृदय, भगवंत म्हणतात माझे हृदय त्यांनी आपल्या स्वाधीन करून घेतले आहे. भक्तजन माझ्यावर प्रेम करतात व मी भक्तजनावर प्रेम करतो. भक्तांच्या पुढे मी माझी पर्वा करीत नाही व लक्ष्मीची पर्वा करीत नाही. भक्त माझ्यासाठी सर्वस्वचा त्याग करून मला शरण येतात. माझ्या वाचून त्यांना अन्य कुणी आश्रय नसतो. अशा भक्तांना सोडून देण्याचा विचार मी कसा करू?
भक्तांनी माझे हृदय जिंकले आहे, ते मला अत्यंत प्रिय आहेत. माझ्याशिवाय अन्य कोणत्या मोक्षाची ते कधी इच्छा देखील बाळगीत नाहीत. मी भक्तांचे हृदय आहे व भक्त माझे हृदय आहेत. भगवान म्हणतात, ये दारागार पुत्राप्तान प्राणान वित्त मिमम परम हित्वा माम शरणम यातः कथम तास्त्यंक्यू मुत्सहे. म्हणजे आपली स्त्री, पुत्र, घर, स्वजन, धन, इहलोक, परलोक, प्राण आदी सर्वांचा त्याग करून जे मला शरण आले आहेत त्यांना मी कसा सोडू. भक्त मला भक्तीने वश करून घेतात. जे भक्त आहेत माझे भक्त, ते भक्तीने मला वश करून घेतात. साधहो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम. माझे भक्त माझे हृदय आहेत व मी त्यांचे हृदय आहे. भगवान म्हणतात, जप व विद्या ह्या गोष्टी अतिउत्तम आहेत, पण त्यांना जर विनय विवेक यांची जोड नसली तर त्या व्यर्थ होत. म्हणून विद्या विनयन शोभते. दुर्वास ऋषी, आपण तपस्वी आहात, आपल्याजवळ प्रबळ शक्ती आहे, पण आपण त्यांचा दुरुपयोग केलात. आपणच थोडा विचार करा. अंबरीषाने कोणता अपराध केला होता? काय त्याने कोणती चूक केली? त्याने व्रताच्या पालनासाठी फक्त पाणीच ग्रहण केले, तरी आपण रागावलात. आपण आता त्याच्याकडे जा व त्याला विनंती करून क्षमा मागा. जर भक्तराज अंबरीश क्षमा करील तरच या चक्राची गती थांबेल. दुर्वास ऋषी राजा अंबरीशाकडे आले व क्षमा मागण्यासाठी राजाला वंदन करू लागले. तोच राजा म्हणाला, नाही महाराज, आपण मला वंदन करणे योग्य नाही. वंदन तर मीच तुम्हाला केले पाहिजे. राजाने सुदर्शन चक्राची प्रार्थना केली. हे सुदर्शना, शांत हो. आजपर्यंत मी जे दान पुण्य सेवा केली असेल त्या सर्वांच्या पुण्याईने तुझा वेग शांत हो. आणि सुदर्शन चक्र शांत होऊन परत गेले. अंबरीषेच्या कथेत एक रहस्य आहे. अंबरीश शुद्ध भक्तीचे स्वरूप होय, म्हणून चरित्राच्या आरंभात सर्वेंद्रियाची भक्ती दाखविली गेली आहे. अंबरीषाचे चरित्र भक्तीचे चरित्र होय. भक्ती मार्गात दुर्वास म्हणजे दुर्वासना बाधा उत्पन्न करीत असते. भक्ती मार्गात दुर्वास म्हणजे दुर्वासना बाधा उत्पन्न करीत असते. मीच मोठा आहे, बाकी सर्व लहान आहेत, कमी दर्जाचे आहेत, अशी भावना म्हणजे दुर्वासना होय. सर्व सुखे मी एकटाच भोगीन अशी भावना ही दुर्वासनाच होय. दुसऱ्यांना दुःखी करण्याची इच्छा ही दुर्वासनाच होय. म्हणजे जे दुसऱ्यांना दुःखी करतात ती दुर्वासना. आपल्याला एकच वासना माहिती आहे, पण तसं नाही. इथे काय काय सांगितलं बघा. मीच मोठा, बाकी सर्व लहान, ही वासनाच आहे. मी एकटा सुख भोगीन ही सुद्धा दुर्वासनाच आहे. दुसऱ्यांना दुःखी करण्याची इच्छा ही सुद्धा दुर्वासनाच आहे. मी कोणतरी आहे ही सुद्धा दुर्वासनाच आहे. आणि ही जे दुर्वासना भक्तीत बाधा उत्पन्न करीत असते. भक्ती करीत असताना जर अहंकार झाला तर समजावे की दुर्वासना आली. दुर्वासनेतून अभिमान जागतो आणि अभिमानाने क्रोध उत्पन्न होतो. क्रोध कर्कश वाणीरूपी कृत्याला निर्माण करतो. ही कृत्या भक्तीला मारण्याची तयारी करते. तेव्हा ज्ञानरूपी सुदर्शन भक्तीला वाचवण्यासाठी धावत येते. ज्ञान या कृतीला नष्ट करते. जर भक्ती शुद्ध असेल तर कर्कश वाणी तिचे काही नुकसान करू शकत नाही. भक्तीचे रक्षण ज्ञानरूपी सुदर्शन चक्र करीत असते. सर्व भूतमात्रा श्रीकृष्णाचे दर्शन सुदर्शनच होय. भक्तीच्या जवळ जेव्हा कर्कश वाणीरूपी कृत्या येते तेव्हा तो वैष्णव ज्ञानरूपी सुदर्शनाने तिला ठार करतो. जर मन निंदेने प्रभावित झाले तर तो खरा वैष्णव नव्हे. कर्कश वाणी सहन कराल तर तुम्ही सुखी व्हाल. म्हणून आज जर समजा घरोघरी जर समजा कर्कश वाणीने जर बोलत असेल, आता कर्कश वाणी शक्यतो कोणाची असते ती ज्याने त्याने कळून घ्यायचं नाही का. पण ती वाणी सहन करील तो सुखी होईल.
जो कर्कश बोल बोलतो तोच दुःखी होतो. जर भक्ती शुद्ध असेल तर ज्ञान आणि वैराग्य धावत येतील आणि सुदर्शन चक्राप्रमाणे ते ज्ञान वैराग्य कर्कश वाणी रूपी कृत्येचा व निंदेचा नाश करतील. दुर्वासाने अंबरीशाला कठोर शब्द ऐकविले तरी तो रागवला नाही. ज्याच्या शिरावर भगवंत विराजमान असतात तो अंबरीश होय. जेव्हा दुर्वासांनी त्याची स्तुती केली तेव्हाही त्याला ती रुचली नाही. अर्थात स्तुती निंदात्मक अशा दोन्ही स्थितीत तो समचित्त असे. खरा भक्त निंदा व स्तुती हे दोन्ही समानच मानित असतो. तुल्य निंदा स्तुती. जरी भक्ताला कुणी कठोरपणे बोलला किंवा त्याची निंदा केली तरी अंबरीशाप्रमाणे त्याच्यावर काही परिणाम होत नाही. भक्ती करावी तर अंबरीशासारखी करावी. अंबरीशाची भक्ती अशी खरी व बलशाली होती की भगवंतालाही म्हणावे लागले. ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.